नमस्कार. e-librarycloud.com डिजिटल लायब्ररी नेटवर्क आज्ञावलीच्या प्रात्यक्षिक सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या सत्रामध्ये आपण ग्रंथ नोंदणी कशी करायची ते पाहणार आहोत. ग्रंथ नोंदणी करताना ग्रंथ भांडार यामध्ये आपण ग्रंथांच्या नोंदी करून ठेवलेल्या आहेत. यामध्ये 6,27,996 ग्रंथ नोंदी अगोदर उपलब्ध आहेत. आपल्याला ग्रंथ नोंदणी करताना यापैकी पुस्तक निवडायचं आहे. यामध्ये ग्रंथ नोंदणी करून ठेवलेली असल्यामुळे आपलं डेटा एंट्रीचं काम खूप सोपं होतं. म्हणजेच पुस्तकाचं नाव असेल, उपशीर्षक, आवृत्ती, पानं, लेखक असेल, प्रकाशन असेल, ग्रंथ प्रकार असेल, इतर माहिती जी असेल आणखी त्या संदर्भातली ही माहिती अगोदर नोंद करून ठेवलेली आहे. म्हणजे एका ग्रंथालयाने ते पुस्तक अगोदर नोंदवलेलं आहे आणि तेच ग्रंथ नोंद हे इतर लोकही वापरतात. फक्त त्या ग्रंथाची दाखल अंक, खरेदीचा जो तपशील असेल, हा तपशील फक्त प्रत्येक ग्रंथालयासाठी वेगळा असतो. परंतु ग्रंथाची जी एक ठराविक माहिती आहे, आवृत्ती, पानं, किंमत असेल, प्रकाशन, लेखक असेल, नाव असेल, हे मात्र सगळं सारखं असेल. ते सारखं असल्यामुळे ती माहिती पुन्हा पुन्हा नोंद करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे उदाहरणार्थ वि स खांडेकरांचं ययाती पुस्तक आहे, ते एका ग्रंथालयाने खरेदी केलं आहे आणि सॉफ्टवेअरमध्ये नोंदवलं आहे. तर इतर ग्रंथालयांनी पुन्हा त्याची सर्व माहिती भरण्याची आवश्यकता नाही, कारण एका ग्रंथालयाने त्याची अगोदर माहिती भरून ठेवलेली आहे. तीच माहिती इतर सर्व ग्रंथालयांनी वापरायची आहे आणि वापर करताना फक्त आपल्या ग्रंथालयातील दाखलांक आणि खरेदीचा तपशील आपल्याला नोंदवायचा आहे. तर उदाहरणार्थ आपण एक ग्रंथ यामध्ये कसा शोधायचा आणि ग्रंथ नोंदणी कशी करायची, म्हणजे 6,27,996 ग्रंथांमधून एक पुस्तक कसं शोधायचं आणि आपण त्याची नोंद कशी घ्यायची हे पाहणार आहोत. यामध्ये उदाहरणार्थ ययाती मी हे पुस्तक टाईप केलं आहे. आता ग्रंथ नोंद करताना त्या ग्रंथाची ग्रंथ शोध करताना त्याची वेलांटी, उकार हे सुद्धा तुम्हाला थोडं काळजीपूर्वक बघायचं आहे, कारण जशी नोंद झाली असेल त्या पद्धतीने ते ग्रंथ शोधून दाखवणार आहे. तुम्ही या ठिकाणी जर दुसरी वेलांटी जर टाईप केली ययातीची, तर ते दुसऱ्या वेलांटीचेच पुस्तकं फक्त शोधेल. तुम्ही जर पहिली वेलांटी टाईप केली तर पहिल्या वेलांटीचेच पुस्तकं फक्त शोधेल. तर मी काय करतो, फक्त मी या टाईप केलं. मी वेलांटी ती पहिली असो नाही तर दुसरी असो, मी टाईप केलंच नाही आणि शोध बटन दाबलं. म्हणजे हे अक्षर ज्या पुस्तकाच्या नावामध्ये असतील त्या सर्व पुस्तकं तुम्हाला ते शोधून दाखवेल. त्यातून एक पुस्तक आपल्याला निवडायचं आहे आणि खात्री करायचं आहे की हेच पुस्तक आहे जे आपल्याला नोंद करायचे आहे. आता आपण पाहत आहात की या ठिकाणी तुम्हाला काही पुस्तक त्याने शोधून दाखवले आहे. ययाती 2024ची आवृत्ती आहे. त्या नावावरती मी क्लिक केलं तर थोडा आणखी तपशील तो दाखवतो आहे की वि स खांडेकरांचं पुस्तक आहे. राज देशमुख अँड कंपनी यांनी ते प्रकाशित केलेलं आहे. मराठी पुस्तक आहे, प्रौढ वाङ्मय आहे आणि ही पुस्तकाची नोंद कोणी केलेली आहे, त्या ग्रंथालयाचं नाव आहे कैलासवासी हाना आपटे मोफत नगरपालिका वाचनालय यांनी या पुस्तकाची नोंद केली आहे. मग आपण नोंद करताना आता हे पुस्तक शोधल्यानंतर आपल्याला फक्त खात्री करायची की तुम्ही जी पुस्तक नोंदवताय त्याचं नाव आहे, त्याचं प्रकाशन वर्ष आहे, पृष्ठ आहे, आवृत्ती आहे, लेखक, प्रकाशन, ही सर्व माहिती सारखीच आहे का. ती जर सारखी नसेल, तुमच्याकडे जर 2021ची आवृत्ती असेल आणि इथं 2024 दाखवत असेल, तर तुम्हाला 2021ची आवृत्ती शोधावी लागेल. आता उदाहरणार्थ माझ्याकडे 2021ची ही आवृत्ती आहे. आता या ठिकाणी बघा डेटा एंट्रीमध्ये कशा चुका होतात. तर या ठिकाणी ययाती ही पहिली वेलांटी आहे आणि या ठिकाणी ययाती ही दुसरी वेलांटी आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे पुस्तकात नोंद करताना ययातीची वेलांटी ही पहिली आहे, ती दुसरी नाही आहे. तर मी हे पुस्तक या ठिकाणी सपोज मी निवडतो आहे. मला हे पुस्तक पाहिजे. वि स खांडेकरांची कादंबरी आहे. मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे यांनी ती प्रकाशित केलेली आहे. 2022ची आवृत्ती आहे आणि 419 पानं या पुस्तकाची आहेत. तर मी दाखल नोंद करताना मी काय केलं, मी फक्त या ठिकाणी ग्रंथ दाखल नोंद या बटनवरती क्लिक केलं आहे. म्हणजे ग्रंथ भांडारमध्ये हे पुस्तक होतं, त्यातून मी एक पुस्तक निवडलं आहे. त्याची सुरुवातीची सर्व माहिती नोंद अगोदर आहे त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. आता मला फक्त दाखलांक आणि खरेदीचा तपशील यामध्ये नोंदवायचा आहे. त्यासाठी मी ग्रंथ दाखल नोंदवरती क्लिक केलं आहे. पुढच्या पानावरती आपण पाहतात की तुम्हाला दाखल नोंद करण्यासाठी एक ऑप्शन आहे.
त्यानंतर नोंदणी दिनांक, त्याचा स्थान आहे ते स्थान नोंदवण्यासाठी ऑप्शन आहे, वितरक नोंदवण्यासाठी ऑप्शन आहे. त्यानंतर खरेदी आहे का देणगी आहे, त्याची छापील किंमत, खरेदी किंमत, पावती क्रमांक, बिल क्रमांक, दिनांक वगैरे ही माहिती नोंद करण्याचं ऑप्शन आहे. आता यामध्ये मी दाखलांक नोंद करतो आहे. उदाहरणार्थ मी 151 नंबर नोंदवलेला आहे. आता मी 151 नंबरचं पुस्तक नोंद करत असताना खाली त्यांनी मला एक दुसरं नाव दाखवलं आहे. म्हणजे हे 151 नंबरला अगोदर ग्रंथ नोंदणी झालेली आहे, म्हणजे ह्या नंबरला आपण हे पुस्तक नोंदवू शकत नाही. मग मी 152 घेऊन पाहतो, या नंबरला सुद्धा पुस्तक नोंद झालेली आहे. तर उदाहरणार्थ मी एक दाखलांक दुसरा 15,200 दाखलांक टाकला. त्यानंतर नोंदणी दिनांक मी टाकली आहे, जी असेल ती. नोंदणी दिनांक जर निवडायची असेल तर कोपऱ्यामध्ये कॅलेंडरचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. या पद्धतीने कॅलेंडर ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला महिने वगैरे निवडता येतात, वर्ष पण निवडता येतात. तुम्हाला जे अपेक्षित आहे ती तारीख नोंद करायची आहे. त्यानंतर तुम्हाला वितरक नोंद करायची आहे. तर या ठिकाणी वितरक क्रमांक दाखवतोय. तर आपण जेवढे वितरक आपल्याकडे असणार आहे त्यांचं आपल्याला अकाउंट क्रिएट करायचं आहे. ते अकाउंट क्रिएट करण्यासाठी या ठिकाणी सभासद आणि संपर्क तपशील म्हणून दिलेलं आहे. यामध्ये सर्व वितरकांचे अकाउंट क्रिएट करायचे. किंवा या ठिकाणी तुम्हाला बटन दिसतंय, अधिकचं चिन्ह दिसतंय, यावरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला वितरक नोंद करता येणार आहे. मी या ठिकाणी राईट क्लिक केलं, ओपन इन न्यू टॅब म्हटलं, म्हणजे एक न्यू टॅब तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन होईल. त्यानंतर मी या ठिकाणी वितरकाचं नाव टाकलं. पत्ता वगैरे तुमचा जो असेल तो तुम्हाला टाकायचा आहे आणि संग्रह बटन दाबायचं आहे. या पद्धतीने मी आता हे वितरक नोंद केली आहे. तेच वितरक मला आता ग्रंथ दाखल नोंद करताना या ठिकाणी शोधायचे आहे. मी या ठिकाणी यादीवरती क्लिक केलं. मग या ठिकाणी तुम्ही पुन्हा वितरकाचं नाव टाकून सर्च करू शकता. हे वितरक आहेत. मी नावावरती क्लिक केलं, वितरकाचे नाव निवडलं गेलं आहे. त्यानंतर तुम्हाला खरेदी आहे की देणगी आहे हे निवडायचं आहे. छापील किंमत किती आहे ते नोंदवायचं आहे. खरेदी किंमत किती आहे ते नोंदवायचं आहे. पावती क्रमांक जो काही असेल तुमचा, बिलाचा क्रमांक, वितरकाने जे बिल दिलं आहे त्याचा नंबर, त्याची बिलाची तारीख, जी माहिती तुमच्याकडे उपलब्ध आहे त्या पद्धतीने ही माहिती नोंदवायची आहे. ही माहिती नोंद करत असताना दाखलांक नोंदवणं कंपल्सरी आहे, नोंदणी दिनांक नोंदवणं कंपल्सरी आहे, खरेदी आहे का देणगी आहे हे नोंदवणं कंपल्सरी आहे. इतर माहिती जी आहे ही माहिती काही ग्रंथांची जर उपलब्ध नसेल, जुने पुस्तकं असतील, रजिस्टर फाटलेले असतील किंवा ग्रंथही ग्रंथालयात उपलब्ध नाही आहे, अशा ग्रंथांची ही इतर माहिती तुम्ही नाही नोंदवली तरी चालेल, जर उपलब्ध नसेल तर. पण जर उपलब्ध असेल तर आवर्जून नोंदवा. आता ही एवढी माहिती नोंदवल्यानंतर मी खाली राजाराम मोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्याकडून ग्रंथ जर देणगी मला मिळाले असतील तर त्यांचा खरेदी क्रमांक मला या ठिकाणी नोंदवायचा आहे. त्यानंतर RFID बुक टॅग, जर तुम्ही ग्रंथ संदर्भात जर RFID तंत्रज्ञान तुम्ही जर वापरत असाल तर त्या बुकचा टॅग, म्हणजे प्रत्येक पुस्तकाला एक RFID टॅग लावलेला असतो, त्या टॅगचा एक ID या ठिकाणी नोंदवायचा आहे. जर नसेल तर तो नाही नोंदवायचा आहे. एवढी माहिती नोंदवल्यानंतर मी संग्रह बटन दाबतो आहे. तर या पद्धतीनं माझं ग्रंथ दाखल नोंद झालेलं आहे. आता मी जे ग्रंथ नोंदवलं आहे ते मला शोधायचं आहे की नोंदवलेलं ग्रंथ कुठे आहे. आता या ठिकाणी पाहतात की आपल्या ग्रंथालयात 5,856 ग्रंथ आहेत. तर मी वरती क्लिक केलं आहे ग्रंथ शोधण्यासाठी आणि मी या ठिकाणी यादी टाईप करतो आहे. पुन्हा मी फक्त या टाकलं, मी शोध म्हटलं. आता 15,200 नंबरला आपण ते पुस्तक नोंदवलेलं होतं. कादंबरी होतं वि स खांडेकरांचं. पहिल्या कप्प्यात आपण ते ठेवलेलं होतं. आवृत्ती पहिली होती, 2022, प्रकाशन वर्ष 419 पृष्ठ, किंमत 200, वितरक आपण नोंदवलं होतं, प्रकाशन नोंदवलं होतं. म्हणजे आपल्या एकूण लक्षात येतं आहे की आपण ग्रंथ नोंदणी करताना फक्त आणि फक्त आपलं दाखलांक आणि खरेदीचा तपशील एवढंच नोंदवलेलं आहे. बाकी सर्व जी माहिती होती ती यापूर्वी नोंद झालेली होती. आपण ती पुन्हा नोंद करण्याची गरज नाही आहे. हा एक भाग आहे ग्रंथ नोंदणी करण्याचा. यानंतर आपण पाहणार आहोत की उदाहरणार्थ जर ग्रंथ भांडारमध्ये ग्रंथ उपलब्ध नसेल तर ग्रंथ नोंदणी कशी करायची.
त्यासाठी मी ग्रंथ नोंद भांडारावरती क्लिक केलं आहे, ग्रंथ नोंदणीवरती क्लिक केलं आहे आणि आपण या ठिकाणी अगोदर ग्रंथ शोधला होता, पण आता ग्रंथ नोंद त्या भांडारमध्ये उपलब्ध नाही आहे. म्हणजे 6,27,999 पुस्तकं आहेत, तरी पण त्यामध्ये ते ग्रंथ उपलब्ध नाही. अशी जर परिस्थिती असेल तर काय करायचं? तर उदाहरणार्थ मी आता नवीन बटन दाबलं नवीन नोंद करण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघता एक फॉर्म यामध्ये ओपन झालेला आहे. यामध्ये ग्रंथ नोंद करण्यासाठी जी ग्रंथाची माहिती आहे ती सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी नोंदवायची आहे. उदाहरणार्थ मी एक पुस्तक नोंद करतो आहे. पुस्तकाचं नाव आहे कोणे एकेकाळी. कोणे एके हे पुस्तक आहे, उपशीर्षक नाही आहे, पुस्तक आहे मराठी. त्याला ISBN नंबर आहे, आपण तो ISBN नंबरही नोंदवायचा आहे. ISBN नंबर हा पूर्ण इंग्रजीमध्ये नोंदवायचा आहे आणि ISBN नंबर नोंदवताना पुस्तकांवरती सुरुवातीची 3 अंकानंतर डॅश असेल, 2 अंकानंतर पुन्हा डॅश असेल, तो डॅश नोंदवायचा नाही आहे. जसा नंबर आहे तसाच तो नोंदवायचा आहे. त्यानंतर ग्रंथ प्रकार नोंदवायचा आहे. ग्रंथ प्रकार नोंदवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी टाईप करून ग्रंथ प्रकार शोधू शकता. मला कादंबरी हा ग्रंथ प्रकार नोंद करायचा आहे. वाङ्मय आहे, प्रौढ वाङ्मय आहे, कारण मोठ्या व्यक्तींचं हे वाचनाचं साहित्य आहे, लहान मुलांचं वगैरे नाही आहे किंवा धार्मिक ग्रंथही नाही आहे. तर म्हणून मी प्रौढ वाङ्मय नोंदवत आहे. आता यासाठी प्रकाशन कोण आहे, तर मी प्रकाशन नोंद करतो आहे. चेतक बुक्स पुणे असं एक प्रकाशन आहे, त्या प्रकाशनची आपण नोंद करतोय. चेतक बुक पुणे. त्यानंतर पृष्ठ किती आहे, 158 पानांचं हे पुस्तक आहे. मी या ठिकाणी जे नंबर टाकतो आहे हे सर्व नंबर इंग्रजीमध्ये आहे. पुस्तकावरती माहिती पाहूनच आपल्याला माहिती काळजीपूर्वक भरायची आहे, कारण एकदा त्याची नोंद झाली की सर्व ग्रंथ तीच नोंद वापरणार आहेत, म्हणून एकदा नोंद करताना ती काळजीपूर्वक भरायची आहे. दुसरी आवृत्ती आहे, 2021चं हे प्रकाशन आहे. हे संदर्भ ग्रंथ नाही आहे, दुर्मिळ ग्रंथ देखील नाही आहे. त्यानंतर हे अनुवादित ग्रंथ देखील नाही आहे. जर अनुवादित ग्रंथ असतं तर आपण या ठिकाणी निवडा करून अनुवादक नोंदवला असता, पण याला लेखक आहेत निरंजन घाटे. या ठिकाणी मी लेखक नोंद करतो आहे. आता लेखक नोंद करताना मी अगोदर फक्त आडनाव टाकलं होतं, शोधून बघितलं, परंतु लेखकांची नावं खूप होते. मी त्यानंतर पुन्हा नावामधलं थोडंसं अक्षर टाईप केलं. मला आता अपेक्षित नाव मला या ठिकाणी सापडतं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की निरंजन घाटे यांचे या ठिकाणी 2 वेळेस नाव आहे, त्यानंतर खाली आणखी 2 वेळेस नाव आहे. तर यापैकी कुठलंही एक नाव निवडलं तरी चालेल. आता मी या ठिकाणी हे नाव निवडतो आहे. तर निरंजन घाटे हे लेखक निवडले गेले आहेत. आता सपोज मला ही नोंद नको असेल तर मी या ठिकाणी हे डिलीट बटन दाबू शकतो, ती नोंद पुसली जाईल. मी पुन्हा मला अपेक्षित मी नाव निवडू शकतो. म्हणजे एखादी नोंद जर चुकून निवडली गेली असेल एखादा लेखक तर काय करायचं? आता हे लेखक निवडलं गेलं आहे, अनुवादक नाही आहे. आता हे पुस्तक जर संकलित असेल किंवा संपादक असेल किंवा हे जे नाव आपण नोंदवतोय हे लेखक नाही आहेत, हे संपादक किंवा संकलक आहेत किंवा शब्दांकन यांचं आहे, तर या ठिकाणी टिकमार्क फक्त आपल्याला करायचे आहे. परंतु मी टिकमार्क नाही केली म्हणजे हे त्याचे लेखक आहेत. त्यानंतर इतर माहिती जी आहे त्याची लांबी, रुंदी, उंची आहे, मीडिया टाईप काय आहे ते,
मीडिया टाईपमध्ये मग ती सी डी असेल तुमच्याकडं, की बुक असेल तर म्हणजे बुक नोंदवा, ग्रंथ आहे म्हणजे उदाहरणार्थ. डिजिटल बुक असेल तुमच्याकडं, की ई बुक वगैरे असेल तर ते या ठिकाणी मीडिया टाईपमध्ये तुम्हाला नोंदवायचं आहे. म्हणजे हे जे पुस्तक तुम्ही नोंद करताय ते काय आहे. त्यानंतर विषय काय आहे. आता हा विषय हा शैक्षणिक विषय आहे. विषय, इयत्ता आणि विभाग किंवा कोर्स. हे जर ग्रंथ जर सपोज शैक्षणिक किंवा शालेय ग्रंथालयासाठी हे जर पुस्तक खरेदी केलं असेल तर त्याची ही माहिती आहे. हे आपल्याला लागू नाही, हे आपण सोडून द्यायचं आहे. त्यानंतर शेरा पुस्तकासंदर्भात आणखी इतर माहिती तुम्हाला जर काही नोंदवायची असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी नोंदवता येईल. त्यानंतर मी सारांशमध्ये येतो आहे, की पुस्तकासंदर्भात मला आणखी थोडासा सारांश नोंद करता येईल, की लेखकाने या पुस्तकामधून काय मुद्दे मांडलेले आहेत, विषय काय आहे त्या पुस्तकाचा, की जेणेकरून वाचकांना हा सारांश पाहून ठरवता येईल की हे पुस्तक कशा संदर्भात आहे. तर मी एवढी माहिती नोंदवली आहे पुस्तकासंदर्भातली. ही सर्व माहिती नोंद केल्यानंतर मी शेवटी संग्रह बटन दाबतो आहे. पुस्तक संग्रह झालेलं आहे. पुस्तक संग्रह झाल्यानंतर आपोआप लगेच तुम्हाला दुसरं एक पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला ग्रंथ दाखल नोंद करायची आहे. ग्रंथ दाखल नोंद करायची आहे. मी आता ग्रंथ दाखल क्रमांक या ठिकाणी टाकतो आहे. मी 15,201 टाकलं. त्यानंतर दाखल नोंदणी दिनांक टाकायची आहे आपल्याला. स्थान त्याचं नोंदवायचं आहे. वितरक जे असतील ते. त्यानंतर खरेदी आहे की देणगी आहे. याची छापील किंमत किती आहे. 295. खरेदी आहे 295. बिल क्रमांक काही असेल तर बिल दिनांक जो असेल तो RR कडून आला असेल तर ते त्याचा खरेदी क्रमांक आणि RFID. या पद्धतीनं आपण त्याचा आता खरेदी तपशील आणि दाखलांक नोंदवला आहे. मी आता संग्रह बटन दाबलेलं आहे. आपण पाहू शकता की माझं ग्रंथ नोंद झालेली आहे. आता झालेली ग्रंथ नोंद मला पुन्हा शोधायची असेल, मी ग्रंथ शोध किंवा OPACमध्ये गेलो आहे. मी या ठिकाणी ग्रंथ शोधू शकतो. मला नावाप्रमाणे ग्रंथ शोधायचा आहे. $15,201 हे पुस्तक आहे. या पद्धतीने आपण तपशील पाहू शकता की दुसरी आवृत्ती आहे 2021ची 158, 295. त्याचा वितरक कोण आहे, त्याचं प्रकाशन कोण आहे, आपण त्याचं स्थान म्हणजे कुठं ठेवलेलं आहे ते, त्याचं लेखक वगैरे हा तपशील आपण बघू शकता. मी या ठिकाणी नंबरवरती जर क्लिक केलं तर थोडासा आणखी तपशीलवार तुम्हाला ती माहिती दाखवेल. पूर्ण पेजवरती ती एक ग्रंथाच्या संदर्भातली माहिती दाखवेल. तर तुम्हाला खरेदी तपशीलमध्ये जर काही बदल करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी बदल बटन दाबता येईल. किंवा या क्रमांकावर तुमचं म्हणणं आहे की चुकून नोंद झाली आहे, हे पुस्तक या नंबरवरती नव्हतं, तुम्हाला डिलीट करायचं आहे तर तुम्ही डिलीटही करू शकता. माहिती बदल डिलीट. सुरुवातीला नोंद करतानाच खात्रीपूर्वक नोंद करायची, जेणेकरून बदल किंवा डिलीट करण्याची गरज भासणार नाही आहे. तर या पद्धतीने आपण पाहू शकता की आपण एक ग्रंथ नोंदणी केलेली आहे. अगोदर ग्रंथ भांडारमधून आपण पुस्तक शोधलेलं आहे, त्यातून आपण नोंद केली आहे. त्यानंतर भांडारामध्ये ग्रंथ नव्हतं तर भांडारमध्ये अगोदर नोंद करावी लागेल आणि नंतर मग तुम्हाला ते ग्रंथ दाखल नोंद तुमच्या ग्रंथ नोंदमध्ये करावं लागेल. या पद्धतीनं ग्रंथ नोंदणी करण्यासाठी आपण एक अत्यंत सोपी आणि सहज अशी होईल अशी एक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यातून ग्रंथालयांचे ग्रंथ नोंदणीचं जे किचकट काम आहे, अवघड काम आहे, अत्यंत वेळखाऊ काम आहे, ते अत्यंत सोपं होईल आणि एकमेकांना आपण त्यातून मदत करू शकतो. एका ग्रंथालयाने पुस्तक नोंदवायचं आहे, तेच ग्रंथनोंद ही इतर ग्रंथालयांसाठी उपलब्ध करून द्यायची आहे. तर या पद्धतीने आपली ग्रंथ नोंदणी आहे. आजच्या सत्रामध्ये एवढीच माहिती. धन्यवाद.